आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मातंग आमचा भाऊ आहे। मातंग आक्रमक झाला म्हणून कोणी फार टेन्शनमध्ये यावं अशातली गोष्ट नाही आहे। हे जेवढे शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या जाती तुम्ही बघता हे सर्व आक्रमक आहेत। वेळोवेळी ज्या वेळेस संघर्ष करायची वेळ आली त्या वेळेस ते आक्रमक होतात। आता मातंग समाज आक्रमक या विषयावरती होताना तुम्ही जे म्हणता ते रास्त आहे, खरं आहे। आता त्यांना असं वाटतं आहे की आम्हाला जास्त वाटा मिळाला पाहिजे, सुखदेवया आम्हाला जास्त वाटा मिळाला पाहिजे आणि कुणाचं काही मत नाही आहे। जाती जातीमध्ये भांडणं होऊ नये, उद्या बौद्धही आक्रमक होऊ नये। जे बौद्ध आता आक्रमक होत आहेत, चर्मकार आक्रमक होत आहेत, धोर आक्रमक होत आहेत। आता तुम्ही पाहिलं की या सर्व सिस्टमच्या विरोधात, या सर्व गोष्टीच्या विरोधात एक एक जात सुबोध आक्रमक होत असताना तुम्ही बघत आहात। आमचं म्हणणं असं आहे की हे या पद्धतीने पुढे येणं आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती सर्व गोष्टी ट्रोल होत चाललेल्या आहेत, आमची एक विनंती आहे या संघर्ष समितीची, समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ होता कामा नये। भाऊ, प्रस्थापित व्यवस्थेला आजच नाही तर याच्या आधी दोन जातीमध्ये संघर्ष करून आपली सत्ता बरकरार ठेवावी असा त्यांचा नियम आहे। तर तोच नियम आज इथे लागू करतायत। मग याबाबत बौद्ध समाज नेमकी काय भूमिका घेणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे त्याला हे आहे ना, कुणी काही म्हटलं तरी आम्हाला 56 मध्ये बुद्ध दिलेला आहे ना, आम्हाला शांतीचा मार्ग दिलेला आहे ना, आम्ही आता शिकलोय ना आणि प्रत्येक गोष्टीचं आकलन करू शकतो ना। आता कुणी बोलावं आणि आम्ही लढावं, कुणी बोलावं आम्ही रस्त्यावरती उतरावं, अशातला आता दिवस राहिला नाही आहे। म्हणून सरकार आग लावत आहे, सरकार भांडणं लावत आहे। या गोष्टीला मी तर या गोष्टीचा निषेध करतो। मी सरकार काही जरी म्हटलं, आपल्या विवेक बुद्धीला काय पडतंय आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे। मला तर असं वाटतंय आज आमच्या विवेक बुद्धीला पटलं की अरे संघर्ष खूप होतोय, खूप ट्रोल होत आहे, समाज माध्यमामध्ये खूप अनेक गोष्टी समोर येत आहे। कुठेतरी समिती स्थापन करून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये या अनुषंगाने कसं काम करू शकतो, सत्य कसं समाजाला सांगू शकतो, मातंग समाजाला कोणत्या गोष्टी कशा समजून सांगू शकतो, त्या बांधवांना पण दूर आपणलेला लोटता कामा नये। मातंग समाजामध्ये पण अनेक मातंग समाजाचे लोक आहेत की त्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये फाटाफूट होता कामा नये। त्या सर्व भावनेची कदर करून ही समितीची गठन करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही पाहिलं या समितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक जेवढ्या काही पोट जाती आहेत, जाती आहेत 59 जाती, त्या सर्व जातीची मंडळी त्या समितीमध्ये तुम्ही दिसाल। आणि गोडी गुलाबाने आनंदाने बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे डिसिजन आउट ऑफ डिस्कशन, चर्चा करून चर्चेतून तो मार्ग आम्ही सोडवणार आहोत। म्हणून आम्ही सरकारला सांगतोय की तुम्ही जास्त घाई करू नका। संघर्ष समितीची या पुढची भूमिका काय असेल आणि हे आंदोलन कशा पद्धतीने सुरू राहील? लवकरच आम्ही सर्व जाती पोट जातीच्या लोकांना बोलवणार आहोत, एक व्यापक बैठक याच्यामध्ये घेणार आहोत आणि प्रत्येकाचं काय मत आहे, काय झालं पाहिजे। मातंग समाजाच्या मंडळींना पण अनेक संघटनांना आम्ही बोलवणार आहोत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून आम्ही भाऊ बसून आम्ही ठरवू की काय झालं पाहिजे, सर्वजण बसून, आणि ती भावना आम्ही सरकारला कळवू। त्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये पण पंजाब झाला, हरियाणा झाला, उपवर्गीकरणाचे नियम लागू केले। महाराष्ट्रात जर असं झालं तर या समाजाचे किती आणि कशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं? इतर राज्यामध्ये जे काय वर्गीकरण झालं तिकडची परिस्थिती वेगळी आहे, आपल्या राज्याची परिस्थिती वेगळी आहे। आपल्याकडे 59 जाती आहेत, आपल्याकडे अशा अनेक जाती आहेत, त्या 30 ते 36 जाती आहेत की त्यांचे 5000च्या आत लोक आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। तर म्हणून आता हे सर्व आहे। मग डाटा जर कलेक्ट झाला नाही आणि त्याच्या बिना डाटा कलेक्ट केल्याशिवाय तुम्ही जर आरक्षण या पर्सेंटेज द्याल, कोणत्या धर्तीवरती द्याल, कोणतं तत्त्व लावाल, कोणतं नियम लावाल। म्हणून माझी विनंती आहे की सरकारने घाई करू नये। जातीनिह जनगणना जी होणार आहे ती जातीनिह जनगणना झाली, कोणते किती जातीचे लोक आहेत, किती समाज आहेत ते एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर मग ते करूया जर करायचं असेल तर। परंतु घाई नाही करून अर्धवट करून आत्ताच झालं पाहिजे, नाही तर आम्ही असं करू तसं करू असं करू नाही चालणार।
फार चांगल्या पद्धतीने येणार आहे. आपण पुढे गेलं पाहिजे. दर समितीचा अहवाल न येता हे असं उपवर्गीकरण लागू होऊ शकेल का? मला नाही वाटत लागू होऊ शकेल, आणि लागू जर झालं तर ते कोर्टात टिकणार नाही. ते कोर्टात नाही टिकणार. धन्यवाद. आणि अत्यंत दुर्दैवी अशा परिस्थितीमध्ये आज इथे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आपण चर्चा करत आहोत. आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र असेल, समाज माध्यम असेल, आरक्षणाचा फायदा, आरक्षणाचं संरक्षण ज्यांना मिळतं त्या जाती एकमेकांच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. आणि अतिशय स्पष्टपणे सांगायचं असेल तर मातंग समाज आक्रमकपणे बौद्ध समाजाच्या विरोधात उभा राहिलेला आहे. मातंग समाजाचे जे आक्षेप आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की आजपर्यंतचा आरक्षणाचा फायदा फक्त महार समाजाने धर्मांतरित बौद्धांनीच घेतला, आम्हाला आरक्षण मिळालं नाही आणि म्हणून त्याप्रमाणे आम्हाला आमचं आरक्षण वेगळं पाहिजे, आमच्या आरक्षणाचा कोटा स्वतंत्र पाहिजे. आणि या निमित्तानं मातंग समाज आणि पूर्वाश्रमीचा महार आणि बौद्ध समाजाला आमने सामने उभे करण्याची खेळी महाराष्ट्रातल्या राजकारणी लोक करत आहेत. काल मी बाबूराव मानेंच्या कार्यालयात गेलो होतो, तेव्हा त्यांना सांगितलं की माने साहेब, ही भिडे गुरुजीची शाळा आहे. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर भिडे गुरुजींच्या शाळेतले विद्यार्थी आता बाहेर पडू लागलेले आहेत. तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली आहेत. अशी अनेकांच्या भावना होऊ शकतात की आरक्षणाचा फायदा मला नाही मिळाला, माझ्या मोठ्या भावाने जास्त घेतला, मी उपाशी राहिलो. सुप्रीम कोर्टाचे इंडिकेशन्स आहे, आदेश नाही आहे, ओपिनियन आहे सुप्रीम कोर्टाचं की ज्या राज्यांना उपवर्गीकरण करण्याची गरज असेल त्यांनी ती करावं. आणि त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये स्पष्ट असे उल्लेख आहेत, स्पष्ट असे तरतूद आहे. ज्या समाजाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, ज्या जातीला आरक्षणाचं बेनिफिट मिळालं नाही, त्याचा विकास झाला नाही, शेड्यूल 9 मध्ये जाण्यापूर्वी त्या समाजाला कोणत्या परिस्थितीमध्ये आरक्षणापासून वंचित राहावं लागलं याचं देखील शेड्यूल 9 मध्ये नमूद केलेलं आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, एखादी धोरणात्मक आपत्ती असेल, अशा कोणत्या परिस्थिती निर्माण झाली की तो समाज आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित राहिला, ते देखील असं आपल्याला करावं लागणार आहे. दुर्दैवानं आमच्या मातंग समाजाची मंडळी जी आहेत, नेते मंडळी जी आहे, ती या विषयावर चर्चा करायला तयार नाही. पूर्वाश्रमीच्या महाराणी धर्मांतरित बौद्धांनी सवलती घेतल्या हे जितकं सत्य आहे, सर्वात जास्त सवलती त्यांनी घेतल्या तितकं सत्य आहे. त्याचं कारण असं की पूर्वाश्रमीच्या महाराणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर, बाबासाहेबांच्या शिकवणीवर, बाबासाहेबांनी दिलेल्या हरेक उपदेशावर, बाबासाहेबांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवला. बाबासाहेबांनी सांगितलं ही कामं करू नका, महारकीची कामं करू नका, गावाची कामं करू नका, मेलेले ढोर ओढू नका, मेलेले ढोर खाऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं, महान समाजाने सोडून दिलं. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, महान लोक शिकायला लागले. बाबासाहेबांनी सांगितलं हिंदू धर्म सोडा. ज्याप्रमाणे आपण षडपत्नी करतो त्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महाराणी बाबासाहेबांवर विश्वास ठेवून धर्म सोडला, भगवान बुद्धाचा धर्म घेतला. त्याचबरोबर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जातीच्या आधारे जो रोजगार तुम्हाला मिळालेला आहे, जातीने जो उद्योगधंदा दिलेला आहे, जातीच्या आधाराचा उद्योग तुम्ही करू नका. या भारतामध्ये अशी एकमेव जात आहे महार की तिला स्वतःचा काही उद्योग नाही. आमच्या मातंगांना आहे, चर्मकार बांधवांना आहे, सर्व लोकांना आपापल्या जातीचे उद्योग आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आज नितांत गरज आहे ही जी काही जी मंडळी मातंग आणि बौद्ध किंवा
अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये जे भांडण लावायचं काम करत आहेत. मी काल पण सांगितलं माने साहेबांना, आज नितांत गरज आहे या महाराष्ट्रातली शांतता, या महाराष्ट्रातला सामाजिक वातावरण बिघडू न देता आपण सर्वांनी एका कुटुंबातले घटक म्हणून आपण आपसामध्ये बसून यावर चर्चा केली पाहिजे. म्हणून आम्ही आजच्या बैठकीमध्ये मागणी केलेली आहे की त्या बदल कमिटीच्या नंतर जी महाराष्ट्र शासनाने अग्रवाल मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली आहे, त्या समितीमध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या प्रतिनिधींच्या किमान एक प्रतिनिधी त्या समितीमध्ये असावा वर्गीकरणाची पद्धत ठरवण्यासाठी, म्हणून ती मागणी केलेली. आणि दुसरी मागणी केलेली आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीनं प्रचार केला जाते, बाबासाहेबांच्या विषयी आरोप केले जाते, बाबासाहेबांच्या विषयी निंदा नाराजी केली जाते, ते त्वरित थांबवलं पाहिजे. सोशल मीडियावर सरकारने वॉच ठेवला पाहिजे. जो कोणी असा प्रकार करत आहे त्याला शोधून काढलं पाहिजे. आणि ही सर्व मंडळी फेक अकाउंट काढून समाज माध्यमामध्ये बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी आमचं काय केलं, बाबासाहेब तुमचं काय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. महाराष्ट्र सरकारला आम्हाला विनंती आहे की महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडू देऊ नका. आणि मित्र, ही परिस्थितीमध्ये आपल्याला या महाराष्ट्र तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राच्या अनेक शहरामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. आमचा प्रयत्न असा आहे की या सर्व जिल्ह्यामध्ये झालेल्या आंदोलनाला समन्वय साधून महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याची दृष्टीने आम्ही विचार करत आहोत. आणि आमचा ठराव पण केला आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये आपण चैत्यभूमी दादर ते आझाद मैदान असा मोठा असा एक जन आक्रोश मोर्चा घेऊन वर्गीकरणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी, वर्गीकरण करत असताना कोणत्याही जातीचं नुकसान न होता, कोणत्याही जातीचं सवलतीपासून त्याचा कोटा कमी न करता वर्गीकरणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने मार्गी लावावा. वाईट एका गोष्टीचं वाटतं की पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यामध्ये काँग्रेस शासनाचं सरकार जिथे जिथे आहे त्या प्रत्येक ठिकाणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या राज्यामध्ये त्याच्यामध्ये देखील आता ही अंमलबजावणी येणार आहे असं आम्हाला वाटू लागलेलं आहे. खरं म्हणजे ही समाजामध्ये फूट पाडायचं कारण बाबूराव माने साहेबांना माहिती असेल, 1980 सालामध्ये शरद पवारांनी महात्मा फुले विकास महामंडळ स्थापन केलं. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं आंदोलन ऐन शिगेला पोहोचलं असताना, ऐन जोरात असताना शरद पवार साहेबांनी महात्मा फुले विकास महामंडळ स्थापन केलं. त्या महात्मा फुले विकास महामंडळाच्या माध्यमातून बौद्ध समाजाला, मातंग समाजाला, चर्मकार समाजाला यांना त्यांना सर्वांना आर्थिक भांडवल मिळत होतं, उद्योगाचं मार्गदर्शन मिळत होतं, बीज भांडवल मिळत होतं. आणि काही ना काय असेल ना, आमची लोक उद्योगधंद्याला लागली होती, काम सुरू करत होते महामंडळातून. नंतर मागणी आली मातंगाला स्वतंत्र विकास महामंडळ पाहिजे, विभागाने सांगतो. मग अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ झालं. नंतर मग चर्मकार समाजाचं वेगळं महामंडळ झालं, संत रोहिदास झालं. नंतर मग ओबीसीचं झालं, वसंतराव नाईक. प्रत्येक आता कानपुराचं वडार समाजाचं महामंडळ, प्रत्येक जातीचं एक एक महामंडळ केलं. परिणाम काय झाला, आमचे मला थोडं वाईट वाटतं, चर्मकार महामंडळामध्ये घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला. आमचे बबनराव पण त्यामध्ये होते. आम्हाला कळलं, आम्ही काही नाही केलं. आमचं कामाचा काय संबंध, चर्मकाराचं महामंडळ बबनराव त्यांचे ते बघून घेतील. अण्णाभाऊ साठे महामंडळ, रमेश कदमने 600 कोटीचा घोटाळा केला. आणि तो घोटाळा काय एकटा बबनराव नाही केला, घोटाळा काय एकटा रमेश कदमने नाही केला. ती जी यंत्रणा होती त्यांनी घोटाळे केले. परंतु मी काय म्हणालो की मातंगांचा रमेश कदमांनी घोटाळा केला, मला काय करायचंय, मी शांत बसलो. आज अशी परिस्थिती आहे, या जातीच्या नावाने मंडळ महामंडळ स्थापन केल्यामुळे आज
त्या मंडळ जिवंत आहेत का मेलेत किंवा ICU मध्ये आहे का व्हेंटिलेटर तेही कळत नाही. मागासवर्गीयांच्या कल्याणाचा निधी अशा पद्धतीने अडकवला गेला. हीच परिस्थिती उद्या वर्गवारी जर आली, समजा अवर्ग मातंग जर केला आणि 10 जागा IPSच्या निघाल्या, 10 जागा जर क्लास 1 ऑफिसरच्या निघाल्या, दुर्दैवानं जर मातंग समाजातून जर 10 उमेदवार जर IAS आणि क्लास 1चे जर नाही मिळाले तर ती जागा अबॉलिश होण्याची शक्यता आहे. कॅरी फॉरवर्ड होणार नाही, अबॉलिश व्हायची शक्यता आहे, ती दुसऱ्या ग्रुपला शिफ्ट करतील. अशा पद्धतीने मातंग समाजाचं नुकसान आहे, मातंग समाजाचं नुकसान होणार आहे. ती जाणीव करून देण्यासाठी हे जे होऊ घातलेलं वर्गवारीच्या निमित्त नावाखाली जे मागासवर्गीयांचं विघटन करण्याचं, मागासवर्गीय समाजाला गटातटात पाडण्यात तोडण्याचं काम जे महाराष्ट्रामध्ये पद्धतीत सुरू आहे, सर्व पातळीवर सुरू आहे. आणि आपण सर्व सुज्ञात पत्रकार आहात, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एक पद्धतीनं निर्णय घेऊन या भूमिकेवर उतरले आहेत. अमित गोरखे जे आज इथून निर्माण झालेलं नेतृत्व, आणि ते अमित गोरखे आज काही पण बोलतो, कसंही बोलतो, अंगावर घ्यायला मागतो. आता आम्ही शांत आहोत, आमचा संयम देखील त्याला मर्यादा आहे, आम्ही जास्त काळ शांत राहणार नाही ही जाणीव करून देतो. आणि महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की ही जे जातीचं वर्गवारी आहे ती त्वरित थांबवा, अन्यथा आंबेडकरी आणि समस्त आरक्षणाचा लाभ घेणारे, आरक्षणाचे लाभार्थी आमचे चर्मकार समाज आहेत, आमचे वाल्मिकी समाज आहेत, ते सर्व 58 जाती एकत्र येतील ही जाणीव करून देण्यासाठी आम्ही लवकरच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक राज्यव्यापी बैठक, राज्यव्यापी परिषद घेऊया. त्यामध्ये आपण हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या आंदोलनाची तयारी करूया. आणि विरोधी समितीचं स्पष्ट मत आहे, उपवर्गीकरणाला त्याचे दूरगामी परिणाम सर्वच समाजाला भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून आम्ही हा वैचारिक विरोध या ठिकाणी स्पष्टपणे केलेला आहे. आणि हा प्रश्न तडीला लावायचा आहेच, पण याच्यात कुठेही कटुता येणार नाही किंवा समाजामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होणार नाही अशा भावनेनं अभ्यासाच्या कसोटीवर हा मुद्दा आम्ही महाराष्ट्रातील ज्या 59 जाती आहेत त्या जातींच्या घराघरामध्ये हा मुद्दा आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घेऊन जाणार आहोत. आणि त्यांना आकडेवारीनुसार या राज्याची सामाजिक स्थिती लक्षात घेऊन हा प्रश्न आम्ही शेवटपर्यंत सरकारकडे घेऊन लढणार आहोत. उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. उपवर्गीकरणाने मागासवर्गीय समाजातल्या कुठल्याही समाजाचं फार मोठं कल्याण होणार नाही आहे, उलट आमच्यामध्ये फूट पडेल आणि विनाकारण मागासवर्गीय समाजाची जी एकजूट आहे आज ती भंग पावेल आणि एकमेकाच्या विरोधात कारण नसताना म्हणतात ना माळ्याची मका आणि कोल्ह्यांचं भांडण, अशा पद्धतीने विनाकारण आम्हाला एकमेकाच्या विरोधात लढण्यासाठी शासनच प्रयत्न करत आहे. तर आणि म्हणून शासनाने या संदर्भामध्ये हा सगळा प्रयत्न, हा सगळा खटाटोप थांबवावा आणि ज्या जातीवर अन्याय होतोय, ज्या जातीला अद्यापपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशी भूमिका असेल तर त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि खरोखर जर एखाद्या जातीवर अन्याय झालेला असेल तर मात्र त्या जातीला शासनाने त्या स्तरावर मोठं पॅकेज देऊन तो बॅकलॉग भरून काढावा. परंतु जातीमध्ये भांडणं लावण्याचं मात्र थांबवावं अशा तऱ्हेची आमची बदर समितीचा अहवाल अजून प्रकाशित होऊ शकतो. हां, त्यासाठी तुमची मागणी काय? आम्ही मागणी केलेलीच आहे आणि आमच्याबरोबर समाजातले अनेक घटक मागणी करतायत. तो अहवाल ज्यावेळेला प्रसिद्ध होईल त्यावेळेला दूध का दूध, पाणी ते पाणी होईल आणि त्याच्यातून मग भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा सर्वांना काय पावलं टाकली पाहिजेत
कोणती भूमिका घ्यायला पाहिजे या अनुषंगाने तो अहवाल तुम्ही अजून बासनात गुंडळून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला मागताय. हे कसं काय देणार? तर तो अहवाल पहिला उघड होऊ द्या, त्याचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका आणखी स्पष्टपणे मांडूच. अगोदर वर्गीकरण केल्यामुळे होईल असं जर गृहीत धरलं तर समाजाचं किती नुकसान होऊ शकतं आणि कशा प्रकारे होऊ शकतं? एक लक्षात घ्या, ज्या वेळेला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून हे तुकडे ज्यावेळेला इकडे तिकडे वाटले जातील त्यावेळेला कोणाला कमी, कोणाला जास्त, कोणाला मेरिटवर मिळाला नाही, कोणाला जातीच्या आधारावर मिळाला, कोणाला जातीच्या लोकसंख्येवर मिळाला, याच्यातनं समाजामध्ये दुह्या पेरल्या जाणार आहेत. याच्यातून समाजामध्ये फार वितंडवाद निर्माण होणार आहे आणि ज्या मातंग समाजाला असं वाटतंय त्या संपूर्ण मातंग समाजाची सुद्धा याला पाठिंबा नाही आहे. मातंग समाजातला एक असा ठराविक ग्रुप आहे की जो भाजपच्या कच्छपी लागलेला आहे आणि त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे. समाजाची भूमिका व्यापक आहे, समाजाची भावना व्यापक आहे आणि या अनुसूचित जातीमधल्या ज्या अनेक जाती आहेत त्या सर्वांबरोबर सोबतीनं एकत्र राहूनच भविष्यातली सामाजिक वाटचाल करायची आहे, अशाच तऱ्हेची मातंग समाजातल्या काही लोकांची भूमिका आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.